नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. मानव जन्म दुर्लभ. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी सद्भक्ती आवश्यक. संत रामपालजी महाराज. दीपक गोसावी. नमस्कार. तऱ्हाडी तालुका शहादा येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या भव्य सभागृहात 28 रोजी संत रामपालजी महाराज यांच्या जिल्हास्तरीय सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातून शेकडो अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानव जन्म हा गेल्या जन्मीच्या पुण्याईमुळे मिळतो, तो व्यर्थ न घालवता खऱ्या परमात्म्याची भक्ती करून मोक्ष मिळवा, असा मोलाचा संदेश या सत्संगातून देण्यात आला. सत्संगाच्या सुरुवातीला संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देण्यात आली. हरियाणा, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या संकट काळात महाराजांनी केलेल्या मदतीची आणि त्याबद्दल विविध स्तरांवरून त्यांचा जो सन्मान झाला त्याबद्दलची एक माहितीपट भाविकांना दाखवण्यात आला. अध्यात्मासोबतच सामाजिक बांधिलकी कशी जपली जाते याचे उत्तम उदाहरण यावेळी मांडण्यात आले. सत्संगादरम्यान महाराजांनी काही महत्त्वपूर्ण दोह्यांच्या माध्यमातून मानवी जीवनाचे गुपित उलगडून सांगितले. ते म्हणजे, माणूस जन्म दुर्लभ है, मिले ना बारंबार. जसे तरोवर से पत्ता तूट बहुर, फिर लागता ना डार. अर्थात मानवीय जन्म अत्यंत दुर्मिळ आहे, तो पुन्हा पुन्हा मिळत नाही. ज्याप्रमाणे झाडावरून एकदा पान गळून पडले की ते पुन्हा फांदीला जोडले जाऊ शकत नाही, तसेच हा देह सुटला आणि आपण जिवंतपणी भक्ती केली नाही तर पुन्हा 84 लक्ष योनींच्या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकावे लागते. त्यामुळे रामपालजी महाराज यांनी सांगितले की, राम नाम रटते रहो जब तक घट में प्राण, कबहू तो दिन दयाल के भनक पडेगी कान. अर्थात जोपर्यंत शरीरात श्वास प्राण चालू आहे तोपर्यंत त्या खऱ्या परमात्म्याचे नामस्मरण आणि भक्ती करत राहा. मृत्यू कधी येईल हे कोणालाही ठाऊक नाही, म्हणून प्रत्येक क्षण भक्तीत घालवणे हिताचे आहे. कधी ना कधी आपली करुणा त्या परमेश्वराच्या कानावर पडेल आणि आपला उद्धार होईल. महाराजांनी आपल्या प्रवचनात स्पष्ट केले की सध्या अनेक ठिकाणी शास्त्रांच्या, वेदांच्या विपरीत ज्ञान दिले जात आहे, ज्यामुळे भक्तांची दिशाभूल होत आहे. जर खऱ्या अर्थाने मोक्ष हवा असेल तर 4 वेद, सूक्ष्मवेद आणि 4 वेदांचे सार असलेल्या श्रीमद भगवद्गीतेचा आधार घेणे अनिवार्य आहे. गीतेत सांगितलेल्या शास्त्रसंमत 3 मंत्रांच्या साधनेद्वारेच पूर्ण मोक्ष प्राप्त होऊ शकतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले. कार्यक्रमात अनुयायांनी स्वयंशिस्तीचे आदर्श दर्शन घडवले. शेकडो भाविकांची उपस्थिती असूनही कोठेही गोंधळ उडाला नाही. पार्किंग व्यवस्था, चप्पल बूट सांभाळणे, पादुका सेवा, येणाऱ्यांना मार्ग दाखवणे, दिशादर्शक सेवा, पिण्याच्या पाण्याची सोय आणि आध्यात्मिक पुस्तक सेवा अशा विविध विभागांची जबाबदारी सेवादारांनी चोख बजावली. सत्संगाच्या शेवटी सर्व भाविकांना चहा बिस्किट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.